आता तुम्ही जरी 31 मार्चच्या आधी जर ही कागदपत्र नेऊन जमा नाही केला तहसील ऑफिसला तर तुमची पेन्शन बंद होणार. 31 मार्च ही शेवटची मुदत, नाहीतर पेन्शन बंद होणार. दिव्यांग सहायता पोर्टलवरती नाव नोंद केलात तरच पेन्शन चालू राहणार, नाहीतर पेन्शन बंद होणार. बाकीच्या ज्या काही तहसील कार्यालयामध्ये जी काही जाऊन कागदपत्र जमा करायची आहेत, कागदपत्र बघायचे आहेत, तर ती बघितली, डीबीटी ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह वगैरे आहे तर ते बघितलं तरच पेन्शन चालू राहणार, नाही तर पेन्शन बंद होणार. अशा ज्या काही बातम्या पसरत आहेत. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. संजय गांधीची पेन्शन जर चालू ठेवायची असेल, आपल्याला दिव्यांग पेन्शन जर चालू ठेवायची असेल तर कागदपत्र जमा करायला लागणार. आता 31 मार्चच्या आधी कागदपत्र जमा करायला लागणार असा दिला तुकाराम मुंढे सरांनी आदेश. ही एक बातमी. दिव्यांग सहायता पोर्टलवरती जर नाव नोंद नाही केलं, रजिस्ट्रेशन नाही केलं तरी सुद्धा दिव्यांगांची पेन्शन होणार बंद. दिव्यांगांना पुढचा हप्ता भेटणार नाही. जे काही एप्रिलचा हप्ता भेटणार आहे तर तो हप्ता भेटणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तहसील कार्यालयात जर स्वतः जाऊन तिथं कागदपत्र द्यावं लागणार, दुसऱ्यांच्या हातून देऊन कागदपत्र, ते पेन्शन चालू राहणार नाही. स्वतः जाऊन तिथं द्यावं लागणार, हयातीचा दाखला द्यावा लागणार, उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार. परत ही 5 कागदपत्र द्यावे लागणार तहसीलदार कार्यालयामध्ये. कोणती? आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, डोमासाईल आणि 6वं कागद. 5 होतं पण 6वं कागद डोमासाईल आणि पॅन कार्ड. ही कागद दिल्याशिवाय तुमची पेन्शन चालू होणार राहणार नाही, नाहीतर बंद होणार. उत्पन्न दाखला द्यावा लागणार, उत्पन्न दाखला 50,000च्या आतला द्यावा लागणार, ही अशी बातम्या. परत रहिवासी दाखला द्यावा लागणार, स्वयं घोषणापत्र द्यावं लागणार. अशा गोष्टी ज्या पसरत आहेत त्या कितपत खऱ्या आहेत, कितपत खोट्या आहेत, कितपत कोण आपले पोळी भाजून दिव्यांगांच्या नावावरती पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता मी तुम्हाला सगळं उघड करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा शेवट शब्द असेल, तुमचा विचार असेल शेवट, की कुणावरती विश्वास ठेवायचा, कुणावरती विश्वास नाही ठेवायचं. तर लक्षात घ्या. पहिलं तर सांगतो, दिव्यांग सहायता पोर्टल बाबतीत जो काही तुमचा गैरसमज झालेला आहे तर तो दूर करा. पहिला, दिव्यांग सहायता पोर्टलवरती नाव नोंद का करायचं आहे तर आपल्याला जर योजनांचा लाभ घर बसल्या घ्यायचा असेल, लक्षात ठेवा, घर बसल्या घ्यायचा असेल तर, घर बसल्या म्हणजे काय, आपण प्रत्येक वेळेला पंचायत समितीत जायचो, जिल्हा परिषदला जायचो किंवा आपल्या जे काही दिव्यांग विभागामध्ये जायचो आणि तिथं आपण महामंडळांकडे जाऊन आपण काय करायचो, माहिती विचारायचो आणि तिथं आपल्याला माहिती दिली जायची का कोणती एखादी योजना आली किंवा कोणती एखादी योजना आली नाहीये म्हणून. तर असं सांगायचं नाही, कदाचितच सांगितलं जायचं. मग ते जर आपल्याला योजनेचाच माहिती कळत नव्हती तर आपण योजनेचा लाभ कसा घेणार, बरोबर आहे ना. मग त्यासाठीच तुकाराम मुंढे सरांनी दिव्यांग सहायता पोर्टल आणलेला आहे. आणि याचा पेन्शनशी काही संबंध नाही, लक्षात घ्या. पेन्शनचा याचा काही संबंध नाही आहे. तुम्ही जरी त्याच्यावरती नाव नोंद केला नसाल, करायला मिळालं नसेल तरी सुद्धा तुमची पेन्शन चालू राहणार आहे. तुम्ही दिव्यांग सहायता पोर्टलवरती आता जर तुमच्याकडे जन्माचा दाखला नाही म्हणून किंवा शाळा सुटलेला दाखला नाही आहे म्हणून किंवा पॅन कार्ड नाही आहे म्हणून किंवा उत्पन्न दाखला नाही आहे म्हणून तुम्ही जर का रजिस्ट्रेशन करत नसाल किंवा नाव नोंद करत नसाल किंवा कोणत्याही कागदपत्रात चूक असेल, आधार कार्डमध्ये किंवा यूडीआयडी कार्डमध्ये चूक असेल किंवा यूडीआयडी कार्ड अजून ओरिजिनल भेटलं नसेल म्हणून तुम्ही जर दिव्यांग सहायता पोर्टलवरती जर नाव नोंद करत नसाल तर तुमची कोणतीही योजना थांबवली जाणार नाही. लक्षात घ्या, कोणतीही योजना थांबवली जाणार नाहीये. अशा संदर्भात कोणीही तुकाराम मुंढे सर सोडावं, पण तिथल्या अधिकाऱ्याने, कुठल्याच अधिकाऱ्याने तसं काही बोललेलं नाहीये. जर असं काय असतं तर स्वतः तुकाराम मुंढे सर येऊन बोलले असते आणि सांगितलं असतं. लक्षात घ्या. बरं चला, तुकाराम मुंढे सर राहू देत, तुकाराम मुंढे सर अधिकारी आहेत, पण अतुल सावे सर तर होते. अतुल सावे दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री आहेत, तर त्यांच्याकडे तर अधिकार आहेत ना ते, की काय खरं काय खोटं बोलायचं ते. त्याच्यामुळे ते अशा गोष्टी काही नाही आहेत. जसं एनसीएमसी कार्डचं झालं होतं, एनसीएमसी कार्ड आपल्याला विनाकारण आपल्यावरती लादलं गेलं होतं, अगदी तसंच हे दिव्यांग सहायता पोर्टल आपल्याला सक्तीनं लादलं जात नाहीये. लक्षात घ्या. आपल्या सोयीसाठी, आपल्या खुशीसाठी किंवा आपला त्रास कमी व्हावा म्हणून हे दिव्यांग सहायता पोर्टल आलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाहीये. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, प्रत्येक दिव्यांगाने ही 5 कागदपत्र जमा करायची, नाहीतर तुमची पेन्शन बंद होणार. असं जर माहिती येते आता आपल्यापर्यंत, 5 म्हणजे 6 कागदपत्र, ती 6 कागदपत्र जमा करायची, नाहीतर पेन्शन तुमची बंद होणार. आणि ही कागदपत्र जमा करायची तारीख किती? 31 मार्च 2026. या जर आधी जर तुम्ही जमा केला नाही तर एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार नाही. ह्या ज्या काही बातम्या पसरत आहेत तर या 100 नाही 1000% झूट आहे. लक्षात घ्या. प्रत्येक दिव्यांगाला कागदपत्र जमा करायची गरज नाही. कारण आपल्या फॅमिलीतले म्हणजे दिव्यांगांचा आवाज जे काय आपल्या फॅमिली आहे, या फॅमिलीमधले कित्येक जिल्ह्यातील दिव्यांग मित्रमैत्रीण आपले, मग ते जालन्याचे असतील किंवा सोलापूरचे असतील किंवा बीडचे असतील किंवा मग इकडे पुण्याचे असतील किंवा मग कोल्हापूरचे असतील, सांगलीचे असतील, साताऱ्याचे असतील, ते जाऊन आलेले आहेत.
कोण एक दोन जण जाऊन आलेले आहेत आणि तिथे त्यांची कागदपत्र जमा करून घेतलेली नाहीत. तिथंच राहू दे हो, तिथलं राहू दे, तहसीलदार कार्यालयाचं राहू दे, तहसीलदार कार्यालयात जायचं, तलाठी ऑफिसमध्ये सुद्धा कागद घेतलेली नाही आहेत. आलं लक्षात? तर कागदपत्र ही जमा करूनच घेतलेली नाहीत त्यांची. कागदपत्र जमा का करून घेतील त्यांची? तुमची जर सुरळीत 2,500 रुपये पेन्शन आलेली आहे आणि म्हणत होते, ते सुद्धा म्हणत होते की मार्चची पेन्शन येणार नाही तुमची, मार्च महिने सुद्धा तुमची पेन्शन तटवली जाणार, मार्चची पेन्शन तुमची 1,500 रुपये येणार, मार्चची पेन्शन 2,500 येणार नाही, मार्चची पेन्शन तुम्हाला येणारच नाही, अशा ज्या बातम्या पसरवल्या जात होत्या, तर त्याला सगळं खोटं ठरवलेलं आहे, लक्षात घ्या. कारण आपली पेन्शन 2,500 रुपये आलेली आहे आपल्या खात्यावरती, आलेली आहे ना. कुणाची आली नसेल तर ती एखादं तुमची डीबीटी ऍक्टिव्ह वगैरे होत असेल त्याच्यामुळे आलं नसेल. आता ही 6 कागदपत्र द्यावे लागतात का हो दरवेळेला? आपण परवा तर दिलं होतं, ज्याला आपल्याला 2,500चा लाभ पाहिजे होता, 2,500 आपल्याला ऑक्टोबर पासून चालू झाली पेन्शन, बरोबर आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिन्याची पेन्शन आपल्याला 2,500 रुपये प्रमाण आलेली आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपण कागदपत्र नेऊन दिलेली आहेत, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड आणि UDID कार्ड. मग प्रत्येक 2-3 महिन्याने कागद द्यावी लागतात का हो? तर नाही लागत. सरकार कधीच असं शासकीय कामाला असं 2-3 महिन्याला कागद मागत नाही, आणि तुकाराम मुंडे सर तर मागणारच नाहीत. पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट, आपण जी कागद दिव्यांग पेन्शन सुरू करताना, दिव्यांग संजय गांधी पेन्शन सुरू करताना आपण कागद जी जमा केली नाही ती आता का कागद मागतील? म्हणजे मी एक कबूल करतो, आधार कार्ड, UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि बँक पासबुक हे मागू शकतात, ही कागदपत्र मागू शकतात. पण डोमासाईल आणि डोमासाईल आणि तुमचं पॅन कार्डचा काय संबंध आहे? पॅन कार्ड कुणाला भेटतं, पॅन कार्ड कुणाचं असतं, याचा तरी अर्थ या जे काही माहिती पसरवतात त्यांना माहित तर आहे का? जे कोणी माहिती पसरवतात किंवा जे कोणी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतायत, तुम्हाला कन्फ्युजन किंवा त्यांच्या स्वतःच्या पोळ्या बाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना माहिती आहे का पॅन कार्ड कशासाठी वापरलं जातं? पॅन कार्ड कोणासाठी वापरलं जातं? ज्याचे उलाढाल जास्त आहे, ज्याचे पैशाची देवाणघेवाण जास्त आहे, ज्याचा मोठा व्यवहार करणार आहे, ज्या मोठ्या गोष्टी प्रकरण आहेत, तर त्याच्यात पॅन कार्ड वापरलं जातं. निराधारसाठी पॅन कार्ड लागत नाही, लक्षात घ्या. निराधार पेन्शनसाठी पॅन कार्ड लागत नाही. तुम्ही बँकेत सुद्धा जा, बँकेत सुद्धा जरी गेला, कुठल्या पण बँकेत जा आणि तिथे तुम्ही 50,000च्या वरती जर पैसे काढणार असाल कॅश, तर तुम्हाला पॅन कार्ड मागितलं जातं, अनुभव असेल. पण 50,000च्या आतल्या अमाऊंट काढणार असेल तर तुम्हाला पॅन कार्ड काहीच मागित नाही तुमच्याकडे प्रूफ, लक्षात घ्या. पण 50,000च्या वरचं 2 लाख, 5 लाख, 10 लाख काय असेल तर त्याला तुमचं पॅन कार्डचं प्रूफ मागितलं जातं, बरोबर आहे काय? मग इकडे कशाला मागतील डोमॅशिलमध्ये? अहो, तुम्हाला 2,500 रुपये देतात आणि तिथं पॅन कार्ड कशाला मागतील? पॅन कार्ड निराधार पेन्शनसाठी कशाला मागतील? मुळात हा विषय. आणि डोमासाईल ते तहसीलदार कार्यालयच पुरवतं, मग डोमासाईल तुमच्याकडे कशाला मागेल? जो पासून तुमची पेन्शन तिथे चालू आहे त्या तहसीलदार कार्यालयामध्ये, म्हणजे तुम्ही त्या तालुक्याचे, तुम्ही त्या गावचे रहिवासी आहात म्हणून तुमची पेन्शन 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष झाले चालू आहे ना पेन्शन. मग डोमासाईल आत्ता मागायचा काय संबंध आहे? डोमासाईल कधी मागितलं जातं? ज्याला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाही आहात किंवा तुम्ही महाराष्ट्रात आत्ता तात्काळ राहायला आला, तर ह्या 2-3 वर्षामध्ये राहायला आला असाल तर तुमच्याकडे डोमासाईल मागितलं जातं, लक्षात घ्या. कारण पुरावा येतो, महाराष्ट्रात राहतेला पुरावा येतो. रेशन कार्ड आपलं इथलं आहे, आपण रेशन कार्ड पहिला जमा केलेला आहे, आपल्या आधार कार्डवरती ऍड्रेस इथला आहे, मग डोमासाईल मागायचा काय संबंध आहे? तर या कागद सगळ्या बातम्या जे काही कोणी देत आहे ते तुम्ही ठरवायचं. आता झूट आहेत ती कितपत खऱ्या आहेत, त्या कोण कितपत खऱ्या बातम्या देत आहेत. जरी आपल्या तहसीलदार कार्यालयामधून किंवा तलाठी ऑफिसमधून आपली कागदपत्र जर मागितली तर कधीच संजय गांधी पेन्शनसाठी, लक्षात घ्या, संजय गांधी पेन्शन असू दे किंवा 1 लाखाच्या आतली कोणतीही योजना असेल, कोणतीही 1 लाखाच्या आतली योजना असेल, त्याला पॅन कार्ड मागितलं जात नाही किंवा डोमासाईल मागितलं जात नाही, लक्षात घ्या. तुमचे एखाद्या वेळेस उत्पन्न दाखला मागतील, स्वयंघोषणापत्र मागतील, पण या गोष्टी मागत नाहीत. आणि आता सध्या तरी कुणाचंही डोमासाईल, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला हे मागितलेलं नाहीये. आता अजून एक अफवा पसरली जाते, किंवा अफवा म्हणूया की बातमी म्हणूया, आपण अफवा म्हणणार नाही मी आता, बातमी पसरली जाते की तुम्ही कागदपत्र जर जमाच केला नाहीत 31 मार्च पर्यंत तर तुमची पेन्शन बनवणार. तर असं काही होणार नाहीये, असं काहीच होणार नाहीये. तुम्ही दिव्यांग सहायता पोर्टलवरती नाव नोंद करा किंवा ती कागदपत्र नाही जमा करा तरी सुद्धा तुमची पेन्शन सुरू राहणार आहे. त्याचं उत्तम उदाहरण आता मिळालेलं, आपल्याला पेन्शन आलेली आहे आपल्याला. बरं, कागदपत्र कोणी जमा करायचे आहेत? आता मी शेवटी सांगतो, लक्षात घ्या. कागदपत्र कोणी जमा करायचे आहेत? ज्यांना पाहता येते मोबाईलवरती त्यांनी SS पोर्टलवरती जा, ss.org, म्हणजे ss.maha.org असं काहीतरी आहे .com ते. तर त्या .com वरती जा, संजय गांधी पोर्टलच्या .com वरती जा. तिथं तुमचं लाभार्थी स्थिती
लाभार्थी स्थितीवरती टच करा, तिथं आधार कार्ड नंबर टाका, तुमचं जन्मतारीख टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका, लॉग इन होते. लॉग इन झाल्यानंतर तिथं तुमची डीबीटी स्थिती दिसते, तिथं ऍक्टिव्ह की इनऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह की इनऍक्टिव्ह. इनऍक्टिव्ह असेल तर तुमची 2 कागदपत्र नेऊन द्यायची आहेत फक्त तुम्हाला. कोणती? एक आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड. आधार कार्डवरती किंवा यूडीआयडी कार्डवरती मागं तुमचा मोबाईल नंबर लिहा आणि ते जमा करा. बा झाला विषय. ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांना कोणतीच कागदपत्र जमा करायची गरज नाही. आणि याचं तुम्हाला जर दिव्यांग सहायता पोर्टल किंवा संजय गांधीच्या पोर्टलवरती तुम्हाला जर बघता येत नसेल, आपला स्टेटस बघता येत नसेल, तर तुम्हाला सगळ्यात सोपा उपाय सांगतो. आपल्या तलाठी, आपल्या गावचे जे तलाठी आहेत तर त्या तलाट्यांच्याकडे जा. तलाठी जर भेटत नसतील तर तलाट्यांच्या हाताखाली जो काम करणारा दिवाणजी असतो त्या दिवाणजीकडे यादी आपल्या तालुक्याची म्हणजे आपल्या गावाची यादी त्याच्याकडे आलेली आहे. त्या यादीवरती तुम्ही नाव तुमचं असेल तर त्या तलाट्याकडे ती 2 कागदपत्र, आधार कार्ड, यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्र, ही 2 कागदपत्र त्याच्याकडे द्या आणि या. तुमची पेन्शन पुढच्या महिन्यात चालू राहणार आहे. किंवा कारण ते डीबीटी आपली इनऍक्टिव्ह झालेली, ती ऍक्टिव्ह तिथं संजय गांधी पोर्टलवरती केली जाणार आहे. लक्षात आलं? त्याच्यामुळे कुणाचीच पेन्शन बंद होणार नाही. कोणीच एवढी मोठी कागदपत्रांची जाहिरात करून घेऊन जाणं, यादी ती तेवढ्या मोठ्या ती जी काही कागदांची यादी दिली जाते, कागदांची यादी सांगितली जाते, ती घेऊन जाण्याची काहीच गरज नाहीये. काही म्हणजे काहीच गरज नाहीये. लक्षात घ्या. जर माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही विश्वास ठेवू शकताय, माझ्यावर भरोसा ठेवून तुम्ही थांबू शकताय. जर माझ्यावर भरोसा नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही काय करायचं, तुमच्या आयुष्यात तुमचं कोणतं डिसिजन घ्यायचे, तुम्ही कोणते निर्णय घ्यायचे, हे सर्वस्वी तुमचा विचार आहे, तुमचा संबंध आहे. तुम्ही तुमचं ठरवू शकताय. पण कोणी जे बातम्या पसरवतंय, कोणी जे बातम्या सांगतंय त्यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि बाकीच्या खऱ्या परिस्थितीवरती किती विश्वास ठेवायचा, तुकाराम मुंडे सरांनी सांगितलेलं नाही. तुकाराम मुंडे सरांनी आपल्यासाठी दिव्यांग सहायता पोर्टल आणले, जेणेकरून दिव्यांगाला घरातून बाहेर पडायला नको किंवा दिव्यांगाला त्रास व्हायला नको. आणि मग तुकाराम मुंडेच सर कसं सांगतील तुम्हाला कागदपत्रही जाऊन संजय गांधी ऑफिसला जमा करा म्हणून किंवा तहसीलदार ऑफिसला जमा करा म्हणून, ते दिव्यांग सहायता पोर्टलवरतीच अपलोड करा म्हणून सांगतील ना तुम्हाला कागदपत्र. हे डिफरन्सेस बघा. बातम्या पसरवण्याचं किंवा बातमी सांगण्याचं किंवा एखादी न्यूज, एखादी इन्फॉर्मेशन देण्याचे हे फरक असतात. सत्य परिस्थिती पाहणे किंवा त्याला खरंच बाबा ती बातमी येते, ती कितपत खरी आहे, कितपत खोटी आहे, काय आहे काय नाही, याचा थोडा आपण पण विचार करायला शिकायला. लक्षात घ्यावं राजा हो, थोडा विचार करा, नाहीतर नुकसान आपलंच आहे. कारण मी दरवेळेला सांगतो की आपल्याला सहज त्या तहसीलदार कार्यालयामध्ये जाता येतं असं नाही आहे, सहज जाऊन आपण तिथं कागदपत्र देतो असं नाही आहे. कारण आपल्याला तिथं वागणूक आपल्याला दिली जाते किंवा जाण्या येण्यासाठी जो आपल्याला खर्च येतो, स्पेशल गाडी करून जावं वगैरे लागतं, तर त्याच्यासाठी खर्च जास्त येतो, अपाट येतो आणि आपल्याला पेन्शन 2,500 रुपये मिळते राजा हो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोणत्याही भूलतापांवरती विश्वास ठेवू नका. एवढंच सांगायचं होतं. कोणती कागदपत्र जमा करायची नाहीत. ज्यांची डीबीटी इनऍक्टिव्ह झालेली आहे त्यांनीच फक्त कागदपत्र जमा करायचे. ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांनी कागदपत्र जमा करायची नाही आहेत. तुम्हाला जर बघायला येत नसेल तर मला संपर्क करा. आपली 2-3 मित्र आहेत, ती बघून देतात तुम्हाला. डीबीटी ऍक्टिव्ह आहे इनऍक्टिव्ह आहे ते बघायला देतात, त्यांना बघता येतं, ते बघून देतील तुम्हाला, बघून सांगतील तुम्हाला. जर तुमची डीबीटी इनऍक्टिव्ह असतील तर तुम्हाला ते कुठं जायचं, काय करायचं ते सुद्धा सांगतील तुम्हाला. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांचे नंबर पडलेले आहेत, तर तिथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा मला विचारा, मी सुद्धा तुम्हाला त्यांची नंबर द्यायला तयार आहे. या गोष्टी आहेत. तुम्हाला काही अडचण आली तर मला संपर्क करा, पण असं त्रास करून घेऊ नका स्वतःला, स्वतःचं कन्फ्युजन वाढवून घेऊ नका. एवढीच एक कळकळीची परत एकदा विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.